नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी, ऋषिकेश आणि ओवी आपल्या घराची सर्व साफसफाई करून मस्त असं सुंदर घर सजवतात. तेव्हा घराकडे बघून ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी, अगं कसं वाटतं आता घर? तेव्हा मात्र जानकी खुश म्हणते की आपलं घर खरंच खूप छान वाटतं, परंतु त्यामध्ये एका गोष्टीची कमतरता मात्र वाटते, तो म्हणजे देव्हारा. तर लगेच सौमित्रा आणि अवंतिका दरवाजातच देव्हारा घेऊन आलेले असतात. सौमित्र म्हणतो की इकडे आहे देवारा आणि हा देव्हारा. तेव्हा लगेच ऋषिकेश, जानकी आणि ओवी हे दरवाजात बघत असतात, तर अवंतिका आणि सौमित्र आलेले असतात आणि त्यांच्या हातामध्ये तो देवघर असते. तेव्हा ऋषिकेशला मात्र खूप राग येतो. तो रागानेच त्यांच्याकडे बघत असतो, परंतु जानकी आणि ओवीला खूप आनंद होतो. जानकी धावतच जाते, ऋषिकेश अहो आपल्या घरचा देव्हारा. परंतु ऋषिकेश रागाने बघत असताना जानकी शांत होते. ऋषिकेश लगेच आपले तोंड वळून तिकडे बघत असतो. तेव्हा जानकी म्हणते की आशीर्वाद बंगल्यावरून देव्हारा आपल्या घरात आला. अवंतिका लगेच ओवीला मिठी मारते आणि ओवी, खरंच किती छान नेलपेंट लावली बाळा तू, खरंच खूप मस्त. तेव्हा सौमित्र सुद्धा आत येतो आणि खरंच घर सुद्धा खूप छान सजवलं आणि वहिनी अगं देव्हारा कुठे ठेवू असे विचारतो. तेव्हा लगेच ऋषिकेश रागाने म्हणतो की कुणाला विचारून आणला तो देव्हारा? आम्ही कोणी तुम्हाला देव्हारा मागितला होता का? तेव्हा जानकी ऋषिकेशला समजायला जाते, परंतु ऋषिकेश मात्र जानकीला म्हणतो की जानकी, मी तुला विचारलं का? आणि आपण त्यांना देव्हारा मागितला होता का? ना त्या घरातील माणसं आपली आणि ना त्या घरातील वस्तू सुद्धा आपलं, त्यावर कोणताही हक्क नाही. तेव्हा अवंतिका म्हणते की दादा, तो देव्हाऱ्यावर तुमचा हक्क आहे, नानांनी तो तुमच्या नावावर केलेला आहे ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ते काही का असेला, परंतु त्या घरातील कोणत्याही आठवणी मला माझ्या या घरामध्ये नकोय. तेव्हा ऋषिकेश त्या माणसाला म्हणतो की तो देव्हारा परत त्या घरामध्ये घेऊन जा. परंतु जानकी ही ऋषिकेशला म्हणते की थांबा ऋषिकेश, देव्हाऱ्याला तुम्ही नको म्हणू नका, कारण नानांनी तो आपल्यासाठी दिलेला आशीर्वाद आहे. तेव्हा जानकी लगेच तो देव्हारा आत आणण्यासाठी सांगते आणि त्याला योग्य ठिकाणी ठेवते. तर जानकी आणि ओवी तो देव्हारा बघून खूपच खुश होतात. तर सौमित्र म्हणतो की वहिनी, तर लगेच ऋषिकेश म्हणतो की झाला ना देव्हारा पोहोचून, त्यामुळे तुम्ही आता जाऊ शकतात. तेव्हा अवंतिका आणि सौमित्रला खूप वाईट वाटतं, परंतु सौमित्र म्हणतो की ठीक आहे दादा, अरे मी जाणारच आहे. आणि तो ऋषिकेश दादाजवळ येतो. जानकी आणि ओवी सुद्धा खरंच खूप म्हणजे नाराज होणे बघत असतात, कारण ऋषिकेश खरंच कसं असे वागू शकतात. सौमित्र म्हणतो की हो जायचेच आहे, परंतु जाण्या अगोदर मात्र वहिनी तुला काहीतरी सांगायचे होते. ग वहिनी, तू त्या घरातून गेल्यापासून घरची रयच गेली. तू गेल्यापासून स्वयंपाकघर अगदी थंड पडलं. ऐन दिवाळी आहे तरी सुद्धा घरामध्ये फराळाचे सुगंध येत नाही, तो सुगंध सुद्धा दरवळत नाही. रांगोळी काढली जाते ते फक्त शास्त्रापुरतं. अगं एवढंच काही, अंगणातील तुळशीचं झाड सुद्धा सुकायला आलं. अगं त्या तुळशीच्या झाडाला सुद्धा तुझी उणीव भासते, त्याला सुद्धा कळतं की काहीतरी चुकले म्हणून. तेव्हा अवंतिका म्हणते की हो, आम्हाला सुद्धा पूर्ण खात्री आहे की आईना सुद्धा हे नक्की जाणवेल. आणि वहिनी, आता मी आले ना त्या ऐश्वर्याला नीट वठणीवर आणणारच आहे. आईंना रिलाईज करून देणार आहे की ऐश्वर्याचं ऐकून त्यांनी खरंच खूप मोठी चूक केली, आणि जसंही आईंच्या लक्षात येईल तेव्हा आई तुम्हाला सर्वांना परत घरी घेऊन जातील. तेव्हा अवंती अगदी प्रेमाने ही सर्व सांगत असते, परंतु ऋषिकेश लगेच म्हणतो की अच्छा, आता तुम्हाला असे वाटतं की माझं हे घर सोडून मी तुमच्या त्या घरी यावं म्हणून? अजिबात नाही, उगाच खोटी आशा बाळगू नका. हे बघ सौमित्र, मी मेलो तरी त्या घरामध्ये पुन्हा पाऊल ठेवणार नाही असे मी त्यावेळेस म्हटलं होतो. मी मेलो तरी तो शब्द मी पाळेल, नक्की मी काही विसरणार नाही असे बोलून ऋषिकेश लगेच तेथून रागाने जायला निघतो. जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो काय बोलतात तुम्ही हे? तेव्हा सौमित्र सुद्धा दादाला समजावायला जातो, परंतु ऋषिकेश कोणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो आणि तो लगेच बाहेर निघून जातो. सौमित्र, अवंतिका आणि जानकी खरंच यांना खूप वाईट वाटतं. ओवी लगेच अवंतिकेला पुन्हा मिठी मारते, तर ओवी घाबरलेली असते. तर जानकीचं लक्ष जाते की खरंच सौमित्र भाऊजी आणि अवंतिका यांना किती वाईट वाटत असेल. तेव्हा लगेच ती त्यांना म्हणते की खरंच तुम्ही यांच्या बोलण्याचा काही विचार करू नका आणि मनाला वाईट सुद्धा वाटून घेऊ नका. ऋषिकेश खरंच खूप हर्ट झालेले आहेत. आईंचा जो काही राग आहे तो अजून सुद्धा त्यांच्या मनात आहे आईविषयीचा. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी, अगं साहजिकच आहे, आई सुद्धा नको नको ते दादाला बोललेलीच आहे. जाऊन दे, हा विचार करून मला खरंच त्रास करू
करून घ्यायचा नाही आणि तू सुद्धा घेऊ नकोस. त्यामुळे मी सर्व गोष्टींचा तोडगा काढलेला आहे. त्यामुळे हा जो काही प्रॉब्लेम आहे तो सुद्धा आपण लवकरात लवकर सोडवूयात. वहिनी आपल्या घराला पुन्हा आपण जोडून ठेवूयात. म्हणून अवंतिका आणि सौमित्र जायला निघतो. तेव्हा सौमित्र आपल्या लाडक्या ओवीला भेटतो आणि ते दोघे जानकीला भेटून निघून जातात. त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या घरी मात्र असे बघायला मिळते की सुमित्राला सर्व काही आठवत असते की सौमित्र त्या जानकी वहिनीकडे देवारा घेऊन गेला आणि नानांनी फक्त देवारा हा जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाच्या नावावर केलेला आहे. हे सर्व सौमित्र हा सुमित्राला म्हणलेले शब्द आठवतात आणि तो देवघर चक्क तिकडे जानकीकडे घेऊन गेला. आणि तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या लगेच सुमित्राला म्हणते की आई काय झालं, अहो तुम्ही अशा उदास का बसल्यात. तेव्हा सुमित्रा म्हणते की आपल्या देवघरातील देवघर खरंच रिकामं झालं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अच्छा म्हणजे ठीक आहे, देवाराच गेला ना. आई मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलेलं आहे, चला मी तुम्हाला दाखवते. आणि देवघरात सुमित्राच्या हाताला धरून घेऊन येते आणि सयाजी पाटलांनी जो देवघर दिलेलं असतं तर ते दाखवते की आई तुमच्यासाठी सरप्राईज. आणि कसा वाटला तुम्हाला देवारा असे विचारते. तेव्हा जो काही तो मार्बलचा देवघर असतो तर ते देवघर बघून सुमित्राला आश्चर्यच वाटते. तर सुमित्राला काही तो देवघर पटत नाही. तेव्हा लगेच आजी येते. आजी म्हणते की अगो सुमित्रा ऐश्वर्याच्या बाबांनी दिला आपल्याला. सौमित्र आपला देवघरा घेऊन गेला. हे बघ खरंच गुंडीला किती काळजी आहे. लगेच संगमरवरी देव्हाऱ्याची तिने सोय सुद्धा केली. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं पण आपला देव्हारा. तर ऐश्वर्या म्हणते की नाही हो आई, तो खरंच खूप जुना झाला होता. एकतर तो लाकडाचा होता आणि त्याची अशी कंडिशन झाली होती की तो आज जातो की उद्या मोडतो. तेव्हा मी लगेच आपल्यासाठी संगमरवरी देव्हारा घेऊन आले. तेव्हा आजी म्हणते की बघितलंस का अगं तुझ्या सुनेला किती काळजी आहे तुझी आपल्या गुंडीला. तेव्हा मात्र सुमित्रा काही उत्तर देत नाही कारण तिला हे सर्व नाही पटत आणि लगेच ती तेथून नाराज होऊन निघून जाते. ऐश्वर्या आणि आजी एकमेकींकडे बघत असतात. त्यानंतर इकडे गुलाबदादा आपल्या जानकी वहिनींच्या घरी येतात आणि जानकी वहिनींचं घर बघून खरंच खूप खुश होतात कारण वहिनी खरंच किती छान तुम्ही घरातील पसारा लावला, अगदी घराचा कायापालटच करून टाकला. तेव्हा लगेच जानकी ही गुलाबदादांना बसायला खुर्ची देते आणि चहा देते. तेव्हा लगेच गुलाबदादा म्हणतात की वहिनी अहो हे कशासाठी, मी बसतो खाली. तेव्हा लगेच गुलाबदादा खालीच बसतात आणि चहा घेत असतात. तर जानकी ही गुलाबदादांना विचारत असते की आता घरी सर्वजण कसे आहेत, बरे आहेत ना. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की दरवर्षी दिवाळीला जो काही आनंद असतो तो नाही, घरामध्ये फक्त गोंधळ सुरू आहे. तेव्हा जानकी विचारते की गोंधळ सुरू आहे म्हणजे. तेव्हा गुलाबदादा सांगतात अहो वहिनी साहेब दिवाळी तोंडावर आली तरी सुद्धा अजून घरात फराळाचा काही पत्ता नाही. आणि हे बघा आपल्या वहिनी साहेबांना नानासाहेबांची किती काळजी आहे माहिती आहे ना. आणि त्यात ते घरामध्ये असे वातावरण. काय माहिती की ह्या वर्षी रणदिवे कुटुंबाची दिवाळी कशी साजरी होणार आहे म्हणून गुलाबदादांना टेन्शन येते. आणि तेवढ्यात दिवाळीच्या सर्व सामानांची यादी ती जानकी त्यावेळेस करत असते. तर गुलाबदादा विचारतात की वहिनी साहेब अहो हे काय. तर लगेच जानकी म्हणते की अहो आता ते सुद्धा बाजारात म्हणजे बाहेर गेलेले आहेत आणि मला ही दिवाळीचं जे काही फराळ बनवायचं त्यासाठी ही सामान आणायचे, बाजारातून तुम्ही हा यादी घेऊन आणून देतान का. तेव्हा गुलाबदादा लगेच तयार होतात आणि हसून म्हणतात की आणून देतो काय वहिनी साहेब, अहो लगेच आणून देतो. तेव्हा जानकीने पूर्ण रणदिव्यांच्या फॅमिलीमध्ये तिला फराळ पाठवायचं असतं म्हणून सामानाची यादी खूप मोठी केलेली असते. तर गुलाबदादा म्हणतात की वहिनी साहेब अहो हे काय, तुम्ही तर आता तिघीच जण या घरात राहणार आहात, मग इतकी मोठी सामानाची यादी कशासाठी केली. तेव्हा जानकी ही गुलाबदादांकडे पैसे देते आणि म्हणते की हो मला माहिती आहे, तुम्ही सामान घेऊन या मी आणतो. गुलाबदादा म्हणतात की पैसे नको. जानकी म्हणते की नाही पैसे नको म्हणजे काय, हे पैसे घ्या आणि सामान आणून द्या. एवढ्यात ओवी धावतच येते आणि ओवी लगेच जानकीला म्हणत असते की आई अगं सकाळी कपडे आणि फटाके जेव्हा आणायला गेलो होतो परंतु खंदील मात्र तेवढा आणण्याचा राहिलेला आहे, त्यामुळे चल ना आता आपण जाऊयात आणि बाजारातून घेऊन येऊयात. तेव्हा जानकी म्हणते की काय अगं आता बाजारातून खंदील आणायचा का, दरवर्षी खंदील कुठे बनवतो आपण. तेव्हा ओवी म्हणते की आई घरीच. तर मग जानकी म्हणते की मग यावेळेस कुठे बनवायचा. तेव्हा ओवी म्हणते की आई अगं पण त्यावेळेस सगळेजण असायचं, आपण सारंग काका, सौमित्र काका, आजी आजोबा, पणजी आजी, बाबा, आपण सगळे असायचो. पण आता मात्र आपण तिघेच आहोत, मग तिघांनी कसे बनवायचे. आणि तेवढ्यात ऋषिकेश दारात येतो. ऋषिकेश मात्र खूप असा नाराज असतो. तेव्हा ओवी लगेच ऋषिकेशच्या हातामध्ये जे काही पिशवी असते त्यात जे काही खंदील बनवायचं सर्व सामान ऋषिकेश घेऊन आलेले असतो. तर जानकी खुश होऊन म्हणत असते की ओवी बघ बाबांनी सर्व सामान आणलेले आहे, त्यामुळे आपण तिघांनी बनवून म्हणजे मिळून
लाकडातून हा कंदील बनवायचा. ओवी, अगं तुला जे सामान हवं आहे ते सर्व सामान बाबा घेऊन आलेत. मग ओवी, चल आता सुरुवात करूयात. ऋषिकेश मात्र अगदी शांत असतो. तेव्हा जानकी विचारते की अहो काय 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 सामान आणले ते तुम्ही सांगा. तेव्हा ऋषिकेश लगेच खुश होऊन ओवीला सर्व काही त्या सामानाबद्दल सांगत असतो. चल मग आपण खूप छान त्याचा कंदील बनवूयात, पण त्या अगोदर कोणी मला पाणी देईल का? तर ओवी म्हणते की ठीक आहे मी आणते. ओवी धावतच जाते आणि तर ऋषिकेशला खूप घाम आलेला असतो. जानकी प्रेमाने विचारते की ऋषिकेश, अहो किती घाम आला तुम्हाला? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी खरंच खूप दमलो. तेव्हा जानकी आपल्या पदराने ऋषिकेशचा घाम पुसत असते आणि विचारते की काय चालत गेला का? तेव्हा ऋषिकेश मात्र काही उत्तर देत नाही आणि लगेच तो ओवीला आवाज देतो. अगं ओवी, पाणी आणण्यासाठी तू विहिरीवर गेलीस की काय? अजून पाणी घेऊन आली नाही. ओवी म्हणते की आले बाबा आणि धावतच ती पाणी घेऊन येते. तेव्हा जानकी खुशून गुड गर्ल असे ओवीला म्हणते आणि लगेच ऋषिकेश ओवीला विचारतो की ओवी सांग आता तुझा आवडता कलर कोणता? तेव्हा ओवी म्हणते की ऑरेंज कलर. तर ऋषिकेश म्हणतो की चल आता ऑरेंज कलरचा आपण आकाश कंदील बनवूया. त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये सारंग कंदील म्हणजे असा ऑर्डर करून म्हणजे मागवतो आणि सौमित्रला विचारतो की काय रे, कसा वाटला तुला सौमित्र दादा हा कंदील? सौमित्र फक्त नाराज होऊन म्हणतो की छान आहे. तेव्हा लगेच सारंग म्हणतो खास करून मी असा मागवून घेतला आणि असा कंदील आपला पैकी कोणाकडेच नसेल, इतका छान असा हा कंदील, ह्या झिरमळ्या वगैरे सर्व काही. तेव्हा सौमित्र म्हणतो की म्हणजे तू हा कंदील विकत घेऊन आणलास का? तेव्हा सारंग म्हणतो की हो विकतच आणला. सारंग म्हणतो की अरे हो, आणि हे बघ मी आणि ऐश्वर्या दोघेही गेलो होतो, मी एकट्याने नाही आणला, आम्ही दोघांनी मिळून हा कंदील आणला आणि घे आणि तो व्यवस्थित लावून दे. तेव्हा सौमित्र खुर्चीवर उभा राहतो आणि तो कंदील लावतो. तेव्हा सारंग म्हणतो की बघ अरे किती छान दिसतो. आणि ऐश्वर्या म्हणल्याच होत्या घरी तर कोणीही कंदील बनवत असतो, परंतु आपण एखाद्या गरीब माणसाकडून हा कंदील विकत घेऊयात, म्हणजे त्या गरजू माणसाला आपल्याकडून मदत तर होईल आणि त्याची दिवाळी सुद्धा एकदम अशी आनंदाची होऊन जाईल. तेव्हा सौमित्र खाली उतरतो आणि म्हणतो की खरंच काय मोठं मन आहे रे तुझ्या बायकोचं. तेव्हा सारंग तर अगदी बढाई मारत सांगत असतो की हो ना, खरंच मला सुद्धा अगदी सेम तसेच वाटले. आणि जेव्हा आम्ही गावातून कंदील आणण्यासाठी गेलो होतो आणि गावातील सर्व माणसं आमच्याकडे बघतच होती, खरंच असलं भारी वाटलं आम्हाला. तेव्हा सौमित्र म्हणतो की रणदिवे आता रणदिवे नाही राहिले, त्यांचे स्पेशल सण हे आता आपल्यासारखेच झाले म्हणून लोक तुझ्याकडे बघत असतील. तेव्हा सारंग म्हणतो की अरे सौमित्र दादा तू नेमकं काय म्हणतो हे मला नाही कळलं, व्यवस्थित सांग. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे जेव्हा जानकी वहिनी या घरात होती तेव्हा जानकी वहिनी घरी कंदील बनवायची, अगदी टाकून दिलेल्या आईच्या साड्यांपासून आणि लग्नाच्या पत्रिकेपासून. आणि सारंग तुला एकदा आठवते का, तिने काचेच्या तुकड्यांपासून सुद्धा कंदील बनवला होता, अगदी असा रंगीत मस्त, आणि अख्खं गाव तो कंदील बघण्यासाठी आपल्या घरी आले होते. शेवटी दिवाळी काय आणि जानकी वहिनी काय ह्या दोघेही माणसांना जोडून ठेवायच्या. त्यामुळे असो आता आपण सुद्धा बाकीच्या सारखा कंदील सुद्धा बाहेरून आणला, त्यामुळे दिवाळी काही सेम नसेल. आणि अरे सारंग जानकी वहिनी नव्हती तेव्हा तू तर कंदील बनवायचा. तेव्हा सारंग खाली मान घालतो आणि सौमित्र दादा हे बघ मला ह्या वर्षी कंदील बनवायला वेळ नव्हता असे तो सांगतो. तेवढ्यात अवंतिका येते. अवंतिका म्हणते की अरे वा खरंच कंदील खूप सुंदर आहे मला. तर लगेच सारंग म्हणतो की वहिनी तुला आवडला ना? तर अवंतिका म्हणते की हो मला खूप आवडला. आणि सौमित्राला म्हणते की अरे सौमी ऐक ना, मला खरंच आत्ताच मुंबईला जावे लागणार. सारंग म्हणतो की वहिनी काय दिवाळीला? अवंतिका म्हणते की हो एक महत्वाची केस आहे आणि त्यासाठी मला तर जावेच लागेल. सौमी प्लीज ऐकून घे, खूप महत्वाची आहे. सारंग सुद्धा म्हणतो की वहिनी अगं आत्ता कशाला, परंतु डोंट वरी अरे सौमी मी लक्ष्मीपूजनाच्या अगोदरच येईल. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं पण अवंतिका दिवाळी आहे आणि तू लगेच जाशील. तेव्हा अवंतिका म्हणते की सौमी खरंच अरे दुसरा कोणताही पर्याय नाही आणि मी नक्की येईल. आणि तेवढ्यात ऐश्वर्या आणि सुमित्रा बाहेर येतात. तर सुमित्रा कंदील बघून म्हणते की अरे वा आकाश कंदील तर अगदी मस्त झकास लागला, परंतु त्यांना सुमित्राला सर्वांचे चेहरे अगदी पडलेले दिसतात. तर सुमित्रा विचारते की काय झालं, तुमचे चेहरे असे पडलेले का दिसतात? तर सौमित्र म्हणतो की काही नाही आई, इला आता दिवाळीच्या अगोदर मुंबईला एका केससाठी जावे लागणार आहे. तेव्हा अवंतिका लगेच ही नाराज होऊन बघत असते. तर सुमित्रा म्हणते की का ग, अगं दिवाळी आली आणि दिवाळीच्याच मध्ये का तुला जावे लागणार, काही पर्याय नाही का? तर अवंतिका म्हणते की हो आई मला जावेच लागेल. आणि अवंतिका इतका मोठा सण आहे, नवऱ्याला सुद्धा वाटत असेल की तू बायकोने त्याच्या सोबत राहावे म्हणून, आणि घराला सुद्धा हेच वाटतं की या घरातील सुनांनी नटावं, व्यवस्थित राहावं, सर्व काही लक्ष्मीपूजन वगैरे व्यवस्थित करावं. तेव्हा लगेच अवंतिका सुमित्राला म्हणते की आई अहो लेकी आणि सुनांना जर घरात राहावे असे तुम्हाला वाटत असते तर तुम्ही जानकी वहिनीला जाऊनच दिलं नसतं. तेव्हा सौमित्र लगेच अवंतिकाचा हात धरतो आणि दाबतो. तेव्हा अवंतिका सौमित्राकडे बघत असते. ऐश्वर्या मात्र हे सर्व ऐकत असते. तेव्हा
सर्वजण अवंतिकाकडे बघत असतात तर लगेच ऐश्वर्या मध्येच म्हणते की आई अहो जाऊन द्या, तिला जायचे असेल आणि मी आहे ना येथे लक्ष्मीपूजन करण्यासाठी आणि तसेही शेवटी हे आपलं घर आहे असे अवंतिकाकडे तोऱ्यात बघत म्हणते। तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही ऐश्वर्या, घर अवंतिकाचं सुद्धा आहे। तेव्हा मात्र ऐश्वर्याचा जळफाळ ठेवतो आणि अवंतिकाला खूप छान वाटतं। सुमित्रा म्हणते की मला तर असे वाटले होते की आज दिवाळी सुरू झाली, घरामध्ये आकाश कंदील लागला, घरामध्ये मस्त फराळ तयार होईल, रवा बेसन भाजण्याचा खमंग वास सुटेल, चिवड्याची तयारी सुरू होईल, शेंगदाणे तळलेले, खोबरं चिरलेले सगळेजण खातील आणि सुमित्रा नाराज होते की ठीक आहे अवंतिका आता कामच आहे म्हटल्यानंतर तुला जावीच लागेल। आणि आता अवंतिका चालली म्हटल्यानंतर दिवाळीचं फराळ, रांगोळी, घरातील तोरणं सगळंच राहिले। तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, मी सर्व काही घेऊन येईल, रांगोळी काढील, उठणं आणेल, सर्व काही व्यवस्थित बाजारातून घेऊन येईल आणि सर्व दिवाळीची सजावट मी व्यवस्थित माझ्या हाताने करेल। त्यामुळे तिला जायचं असेल तर तिला जाऊन द्या, तुम्ही तिला अडवू नका। आणि अवंतिकाला म्हणते की जा तू। तेव्हा सुमित्रा म्हणते की ठीक आहे जा तू, आणि पण एक गोष्ट लक्षात ठेव, लक्ष्मी पूजनाच्या अगोदर नक्की तू यायचं। तेव्हा अवंतिका खुश होते आणि ठीक आहे आई मी नक्की येईल आणि लगेच ती सुमित्राच्या पाया पडते। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो सांभाळून जा आणि लगेच ये। तर अवंतिका म्हणते की हो लगेच येते। तर सुमित्रा अवंतिकाला आत घेऊन जातो। तेव्हा सुमित्रा सारंगला म्हणते की चल तू नानांसाठी जरा कोमट पाणी घेऊन ये, त्यांना औषधं द्यायचीत। म्हणून ते दोघे नानांच्या रूम मध्ये जातात। ऐश्वर्या मात्र एकटी तिथे असते आणि खुश होत असते की वाव देव सुद्धा माझ्याच फेवर मध्ये आहे, म्हणजे खंदील सुद्धा मीच आणलेला लागला, फटाके सुद्धा मीच फोडेल आणि जी काही तयारी असेल दिवाळीची ती माझ्या हातानेच होणार आणि जो काही त्याच्या धुराने आहे ना हा डिनर सीट अवंतिका तोच तडफडेल। त्या जानकीचा पत्ता ऑलरेडी मी कट केलेला आहे, तो ह्या अवंतिकाचा पत्ता कट करायला मला कितीच का असा वेळ लागणार आहे। रणदिव्यांची लेक सून शेवटी मात्र ही ऐश्वर्याच ठरेल, म्हणून स्वतःला खूप ऍटिट्यूड मध्ये सर्व काही मानून घेत असते। त्यानंतर इकडे जानकी, ऋषिकेश आणि ओवी खूप छान असा खंदील आपल्या स्वतःच्या हाताने तयार करतात आणि इतका छान असा खंदील ते बनवतात। तर ऋषिकेश ओवीला म्हणतो की ओवी कसा वाटला खंदील, तर ओवी खूपच खुश होते आणि शेवटी बाबा आपला कंदील बनलाच म्हणून आनंदाने उड्या मारत असते। तर गुलाबदादा सुद्धा जे काही जानकीनं सामान त्यांना फराळासाठी आणण्यासाठी सांगितले होते ते सर्व सामानाची पिशवी घेऊन ते येतात। तेव्हा ऋषिकेश विचारतो की आले गुलाब काय रे हे, तेव्हा गुलाबदादा म्हणतात की वाव खरंच काय छान कंदील बनवला ओवी, बघूयात। तर ओवी खुश होऊन गुलाबदादांना कंदील दाखवते। गुलाबदादा म्हणतात की हो अगदी विकत आणला तसाच दिसतो आणि ओवी धावतच लावायला जाते। तर लगेच गुलाबदादा जानकीला म्हणतात की वहिनी साहेब मी तुमच्या लिस्ट प्रमाणे सर्व सामान घेऊन आलो। तेव्हा जानकी सर्व काही आपल्या यादीप्रमाणे चेक करून घेत असते आणि गुलाबदादा सर्व काही सामान दाखवत असतात। तर लगेच ऋषिकेश मात्र बघतच असतो की जानकीने इतकं सामान का मागवलेले असणार। जानकीच्या जीवाची अगदी लगबग चालू असते कारण तिला रणदिव्यांच्या घरामध्ये फराळ बनवून द्यायचा असतो, म्हणून तिच्या जीवाची इतकी घाई सुरू असते। तेव्हा ऋषिकेश विचारतो जानकी अगं इतकं सामान तू कशासाठी मागवलंस, अगं इतकं सामान तू मागवलं की 2-3 दिवाळीचं फराळ सुद्धा आरामात तयार होईल। तेव्हा जानकी हसून म्हणते की फराळाचं डिपार्टमेंट कुणाचं आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो तुझं। तर जानकी म्हणते की हो माझंच ना, मग माझ्या कामामध्ये लुडबुड करू नका असे हसून म्हणते। जानकी म्हणते की तुमचं डिपार्टमेंट कुठलं आहे, तर ओवी म्हणते की लाइटिंग आणि डेकोरेशन। तर लगेच ऋषिकेश म्हणतो की हो हो, की ओवीचा मस्त गाल धरतो। तेव्हा लगेच जानकी म्हणते की हो करेक्ट, अगदी ओवी तू करेक्ट बोलली। जानकी म्हणते की ठीक आहे तुम्ही फक्त तुमची लाइटिंग आणि डेकोरेशनचं काय ते बघून घ्या, व्यवस्थित तयारी करा, तोपर्यंत मी माझं फराळाची तयारी करते। आणि लगेच ते पिशव्या ती उचलत असते, परंतु पिशव्या खूप जड असतात आणि तिला काही व्यवस्थित उचलता येत नाही, म्हणून ऋषिकेश लगेच तेथे येतो आणि पिशवी उचलण्यासाठी जानकीला मदत करत म्हणतो की करते नाही, आपण दोघे मिळून फराळ करणार आहोत असे म्हण। जानकी आजपर्यंत तू एकटीने खूप काही केलंस, रणदिव्यांच्या घरामध्ये असताना सुद्धा तू अगदी आनंदाने फराळ तयार करायची आणि इतकं छान फराळ तू टेस्टी बनवायची, खरंच सर्वांना ते खूप आवडायचं। त्यामुळे आज मात्र आपण आपल्या नवीन घरामध्ये मात्र दोघे मिळून हे फराळ बनवूयात। आपला हा नवीन संसार आहे, नवीन सुरुवात, त्यामुळे मी मात्र तुला एकटीला काही करून देणार नाही। आपण तिघांनी मिळून हा कंदील बनवला हो की नाही, मग आता फराळ सुद्धा आपण मिळूनच करायचं। खऱ्या अर्थाने आपण आपली ही दिवाळी अगदी हॅपी बनवूयात आणि सर्वजण अगदी खुश होतात। जानकी सुद्धा खुश होते आणि ओवी सुद्धा खूप खुश होते आणि गुलाबदादा तर त्यांच्या
मदतीला कायम असतातच. तेव्हा जानकीच्या खरंच आज इतक्या चेहऱ्यावर आनंदाचा क्षण दिसतो आणि ऋषिकेशला सुद्धा खूप छान वाटतं. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश अगदी मिळून हा स्वयंपाक करत असतात. तेव्हा जानकीला जो काही घाम येतो, केसे आडवं येतात, तर लगेच ऋषिकेश आपल्या हाताने प्रेमाने जानकीच्या चेहऱ्यावरील केस मागे करतो, तिचा घाम पुसतो आणि तिला फराळ बनवण्यासाठी मदत सुद्धा करतो आणि खूप काही अशा खमंग चकल्या ते दोघे मिळून करतात, अगदी खुश होऊन. त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या घरात मात्र ऐश्वर्याला तर काही जमत नसते, वैतागून जाते. तर ती सुमित्राला म्हणते की आई, मी तुम्हाला काय सांगते की आपण बाहेरून असं फराळ मागूयात. तेव्हा सुमित्रा म्हणते की आजपर्यंत या रणदिव्यांच्या घरामध्ये कधीही बाहेरून फराळ आलेले नाही. नंतर जानकी सर्व फराळ हा बॅगमध्ये भरते आणि गुलाबदादांना म्हणते की ही बॅग तुम्ही आशीर्वाद बंगल्यावर सर्वांना ही फराळ नेऊन द्या. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी, तुमच्या हातचं फराळ म्हणजे सर्वजण खाऊन अगदी खुश होतील. तेव्हा जानकी म्हणते की गुलाबदादा, अहो हे फराळ मी बनवले, हे कुणालाही सांगू नका. तेव्हा मात्र जानकीने जो फराळ बनवलेला असतो तर घरी गुलाबदादा जेव्हा घेऊन येतात तर सर्वजण एकत्र चकली खात असतात. तर सारंग म्हणतो की खरंच वाव, किती छान चकली झाली, जानकी वहिनी बनवते अगदी तशी सेम चकली. तेव्हा लगेच सौमित्राला कळते आणि सौमित्र गुलाबदादांना विचारतो की हा फराळ नक्की जानकी वहिनीनेच पाठवला ना. तेव्हा गुलाबदादा मात्र हे घाबरतात. तेव्हा आता गुलाबदादांना तर जानकीने सांगितलेलं असतं की मी हा फराळ पाठवलेला आहे, हे कुणाला सांगू नका. तेव्हा आता गुलाबदादा काय करतील, सांगतील की नाही, तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.